तर राज्य आणि देश चालवायचा कसा? चांगल्या प्रतिसादसुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत. तुम्ही आमच्या पार्टीत या. आमच्या पार्टीत लय मसाळा आहे. तुम्ही कुठं बसा उठणार नाहीत. तुम्ही काही मागा टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत अवघड आहे हो, हे प्रश्न सोडीन. आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी, अशा मागण्या कुंकडवी धडाधडा सुरू असतं सगळं. मग तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही. किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं आहे याच्यापर्यंत सुद्धा विषय. पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत. माझं तरी मत आहे, आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं. आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत. ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत. आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी. आता मैताशी पंचायत होणार आहे. आता मी इथून गेलो की म्हणते नाही पवाराचा माणूस. परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो. आता तिथून सुटन आणि तुमच्या गळ्यात गुतणार आहे मी. आता मैले फरफट चालू आहे. मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते ती. पण माझी प्रामाणिक भूमिका असती, जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो. त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाहीत आणि कधी करणारसुद्धा नाही. बच्चू भाऊ बसले होते त्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो. ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो होतो. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असेल तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहेत. उद्या जर वाटत असलं कोणाला की मी यांच्याकडे भेटीला आलो आहे म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसावं उपोषणला, बघा मी येतो की नाही सगळ्यात आधी. फक्त ते नावं ठेवू नये. ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत. भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. त्यांनी मला एक आत्ता GR दाखवला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो. भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालो. कुंकड कानान कुंकड मात्र हानतेन तळाला मिळणे मग अवपोषण करू करू फेस पाडीला आहे त्यांनी. तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कुंकड काय हो केलं आणि काय नाही ते. आईला पण मग एक प्रश्न आहे राव, तुम्हाला उपोषणला बसायची वेळच नाही यायला पाहिजे. मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देते. ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना गिल्लास भरून पाणी दिलेलं. आणि मग मोदी साहेब जर एवढा जीव लावते तुम्ही उपोषणाला बसून का मग हाडकं मोडून घ्यायला लागले उगाच. पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच. शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल. त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे.